आजच्या काळात अनेकांना अशी योजना हवी असते जिथे पैशांची सुरक्षितता आणि नियमित मासिक उत्पन्न दोन्ही मिळू शकेल। जर तुम्ही अशी गुंतवणूक शोधत असाल जिथे तुमचे पैसे सुरक्षित राहतील, बाजारातील चढउतारांची चिंता नसेल आणि त्यातून नियमित उत्पन्न मिळत राहील, तर तुमच्यासाठी पोस्ट ऑफिसची एक मंथली इन्कम स्कीम म्हणजेच POMIS तुमच्यासाठी एक फायदेशीर पर्याय ठरू शकते। विशेषतः निवृत्त नागरिक, गृहिणी आणि असे लोक ज्यांना प्रत्येक महिन्याला नियमित उत्पन्नाची गरज असते त्यांच्यासाठी ही योजना एक उपयुक्त पर्याय ठरू शकते। या योजनेचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे यामध्ये मिळणारी सुरक्षितता, कारण ही पोस्ट ऑफिसच्या लघु बचत योजनांपैकी एक असून केंद्र सरकारच्या मार्गदर्शक नियमानुसार चालवली जाते। याचा अर्थ असा की तुमचे पैसे सुरक्षित राहतात आणि योजनांच्या नियमानुसार दर महिन्याला व्याजाच्या स्वरूपात उत्पन्न मिळत राहते। दर महिन्याला मिळणाऱ्या नियमित व्याजामुळे ही योजना अनेक गुंतवणूकदारांच्या पसंतीची बनली आहे। चला तर मग आता या योजनेत मिळणाऱ्या व्याजदराची आणि त्यातून होणाऱ्या कमाईची माहिती घेऊया। मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे या योजनेवर मिळणारे व्याज सध्या पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीमवर 7.4% वार्षिक व्याज दिले जाते आणि याची रक्कम तुम्हाला प्रत्येक महिन्याला मिळत राहते। मित्रांनो, याचा फायदा असा आहे की तुम्हाला व्याजासाठी वर्ष पूर्ण होईपर्यंत थांबावे लागत नाही। प्रत्येक महिन्याला व्याजाची रक्कम थेट तुमच्या खात्यात जमा होत राहते। समजा एखाद्या व्यक्तीने या योजनेत जॉईंट अकाउंटच्या माध्यमातून 15 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर सध्याच्या 7.4% व्याजदरानुसार त्याला दर महिन्याला अंदाजे 9,250 रुपयापर्यंत मासिक उत्पन्न मिळू शकते। म्हणजेच वर्षभरात तुम्हाला व्याजाच्या माध्यमातून नियमित उत्पन्नाचा चांगला फायदा मिळू शकतो। या योजनेचा कालावधी 5 वर्षाचा आहे। या काळात तुम्हाला दर महिन्याला व्याज मिळत राहते आणि 5 वर्ष पूर्ण झाल्यावर तुमचे मूळ गुंतवलेली रक्कम पुन्हा परत मिळते। आता प्रश्न येतो की या योजनेत जास्तीत जास्त किती पैसे गुंतवता येतात? चला तर मग याची माहिती घेऊया। जर तुम्ही स्वतःच्या नावाने खाते उघडत असाल तर या योजनेत तुम्हाला जास्तीत जास्त 9 लाख रुपयांची गुंतवणूक करण्याची परवानगी आहे। जॉईंट अकाउंटच्या माध्यमातून गुंतवणूक केल्यास तुम्हाला या योजनेत 15 लाख रुपयांपर्यंत रक्कम जमा करता येते। 5 वर्षाच्या निश्चित कालावधीमुळे सुरक्षित आणि मध्यम मुदतीसाठी गुंतवणूक करण्याचा विचार करणाऱ्या लोकांसाठी ही योजना एक चांगला पर्याय ठरू शकते। चला तर मग आता समजून घेऊया की ही योजना कोणत्या प्रकारच्या गुंतवणूकदारांसाठी अधिक उपयुक्त ठरू शकते। जर तुम्हाला दर महिन्याला एक ठराविक उत्पन्न मिळावे असे वाटत असेल, बाजारातील जोखीम टाळायची असेल, निवृत्तीनंतर आर्थिक आधार हवा असेल किंवा नियमित पैसे मिळवण्याचा सुरक्षित पर्याय हवा असेल तर ही योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते। मात्र एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे की ही योजना कमी कालावधीत मोठा परतावा मिळवण्यासाठी नाही, तर सुरक्षित गुंतवणूक आणि नियमित उत्पन्नासाठी तयार करण्यात आली आहे। सोप्या भाषेत सांगायचे झाले तर ही योजना गुंतवणूकदारांना कमी जोखीममध्ये सुरक्षितता आणि दर महिन्याला निश्चित उत्पन्न देण्यासाठी तयार करण्यात आले आहे। म्हणूनच जर तुम्हाला कमी जोखीममध्ये नियमित मासिक उत्पन्न हवे असेल तर या योजनेत गुंतवणूक करण्याआधी तिचे नियम, व्याजदर आणि तुमच्या आर्थिक गरजा समजून घेणे महत्त्वाचे आहे। अशाच प्रकारे पोस्ट ऑफिस योजना, सरकारी योजना, बँकिंग आणि तुमच्या पैशांशी संबंधित महत्त्वाच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माहिती गरजू व्यक्तींपर्यंत नक्की शेअर करा।